हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी मराठी पाठ 14वा फुलपाखरे या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। अभ्यास तुमचा साथ आमची स्टडी विथ संदीप सर या आपल्या YouTube चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। चला तर मित्रांनो, पाहूया पहिला प्रश्न। या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे वैशिष्ट्ये लिहून तक्ता पूर्ण करा। या ठिकाणी बघा, आपल्याला हा तक्ता दिलेला आहे। या ठिकाणी आपल्याला फुलाचे नाव, देठ, पाने व फुले या ठिकाणी आपल्याला विचारले गेलेले आहेत। पहिले या ठिकाणी फुलाचे नाव येणारे ते म्हणजे झिनिया। या ठिकाणी त्याचा जो काही देठ असतो मित्रांनो हा राट असतो, तर याची जी काही पाने असतात मित्रांनो ही शुष्क असतात। त्यानंतर जी काही फुले असतात मित्रांनो ही विविध रंगी असतात। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दुसऱ्या फुलाचे नाव आहे ते म्हणजे पारिजातक। या ठिकाणी पारिजातकाचे जे काही देठ असते मित्रांनो हे खडबडीत असते। त्यानंतर पारिजातक या फुलाची जी काही पाने असतात ही खरखरीत असतात। त्यानंतर पारिजातकाचे जे काही फूल आहे मित्रांनो हे नाजूक साजूक असते। ओके, चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2, कारणे लिहा। या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे लेखक आनंदाने नाचणाऱ्या सृष्टीचा आनंद घेऊ शकत नव्हता। या ठिकाणी याचं कारण सांगायचं आहे मित्रांनो। या ठिकाणी बघा, याचं कारण येणारे ते म्हणजे शरीराच्या स्वास्थ्यामुळे लेखकाच्या मनाला मरगळ आली होती, त्यामुळे लेखक आनंदाने नाचणाऱ्या सृष्टीचा आनंद घेऊ शकत नव्हता। चला मित्रांनो पाहूया दुसरा प्रश्न। या ठिकाणी बघा, दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे लेखकाच्या मनावरचे मळब दूर झाले। या ठिकाणी याचं कारण सांगायचंय मित्रांनो। या ठिकाणी बघा, याचं कारण येणारे ते म्हणजे झिनियाची फुले व त्यावर नाचणारी फुलपाखरे यांचे जीवन नृत्य लेखकाने पाहिले होते, त्यामुळे लेखकाचे मनावरचे जे काही मळब होते हे दूर झाले। चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 3, योग्य जोड्या लावा। या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला अ गट व ब गट दिलेली आहेत आणि या ठिकाणी ब गटामध्ये आपली उत्तरे आहेत। या ठिकाणी बघा, सृष्टी याची जी काही जोड येणारी मित्रांनो ती म्हणजे सुपल। त्यानंतर राटदांडा या ठिकाणी याची जोड येणारे मित्रांनो ती म्हणजे झिनिया। झिनिया फुलाचे जो काही देठ असतो मित्रांनो हा राट असतो। त्यानंतर मित्रांनो नाजूकपणा हा पारिजातकाचं फूल असतं। पारिजातकाचे जे काही फूल आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला नाजूकपणा दिसून येतो। त्यानंतर मित्रांनो बहुडंगी ही फुलपाखरे असतात। या ठिकाणी फुलपाखरे हे बहुडंगी याची जोड येणारे। ओके, चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 4, पाठाच्या आधारे तुलना करा। या ठिकाणी बघा मित्रांनो, आपल्याला पाठाच्या आधारे तुलना करायची आहे। कशा कशामध्ये, तर फुलपाखराचे जीवन व मानवी जीवन यामध्ये आपल्याला पाठाच्या आधारे तुलना करायची आहे। या ठिकाणी बघा, सर्वात आधी फुलपाखराचे जे काही जीवन आहे मित्रांनो हे कसं असतं, तर मकरंदा स्वाद घेत आनंदाने जगणारे। तर मानवी जीवन कसं असतं, असह्य अडचणी व संकटाने घाबरणारे। ओके, त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दुसरे म्हणजे चैतन्य व आनंदाचे जीवन हे फुलपाखराचे असते। तर मानवी जीवन कसे असते, मनाची स्थिरता किंवा शांती नसते। चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 5, पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा। या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे या पाठातून लेखकाने दिलेला संदेश या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी याचं उत्तर येणारे ते म्हणजे मनुष्याने आपल्या बुद्धीचा उपयोग करून जीवन अधिक सुखदायक, आनंददायक व रसदायक बनवले पाहिजे। बुद्धीने मनुष्याचे जीवन बहारीचे बनले पाहिजे, ते बुर्जे किंवा भांबावलेले बनता कामा नये। चला मित्रांनो पाहूया दुसरा प्रश्न। या ठिकाणी बघा, दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे निसर्गातील घटक मानवी जीवन आनंदी करतात। या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे फुले, फुलपाखरे इत्यादी घटक मानवी जीवन आनंदी करतात, कारण या घटकात जीवनाची, आनंदाची, चैतन्याची कारंजी थुई उडत असतात, त्यामुळे मनावर आलेले मळब नाहीसे होते व मन आनंदी होते। चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 6, जशी दृष्टी तशी सृष्टी या वचनातील विचार या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचा आहे। या ठिकाणी बघा मित्रांनो, याचं उत्तर येणार आहे ते म्हणजे आपण एखाद्या गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहिले असता ती गोष्ट आपल्याला चांगली वाटते व नकारात्मकतेने पाहिले असता तीच गोष्ट आपल्याला त्रासदायक वाटते। उदाहरणार्थ, पाऊस पडत असतानाच
काही मुले पावसाचा आनंद घेतात तर काही मुले चिखल झाला म्हणून नाराज होतात। याच प्रकारे जर आपण चांगले, आपले विचार चांगले, तर आपल्याला आपल्या भोवतालचे जगही चांगले वाटते। म्हणून जशी दृष्टी तशी सृष्टी या ठिकाणी आपण या वचनातील विचार अशा पद्धतीने स्पष्ट करू शकतो। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 6, भाषेतील सौंदर्य या दृष्टीने पाठातील आलेली काही वाक्य आपल्याला या ठिकाणी शोधून लिहायची आहेत। बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक उदाहरणार्थ दिलेले ते म्हणजे जीवनाची, चैतन्याची, आनंदाची कारंजी येथे थुईती उडत होती। अशा प्रकारचे काही भाषिक सौंदर्य असलेले वाक्य आपल्याला शोधून लिहायचे आहेत। बघा मग मित्रांनो, या ठिकाणी आपण हे वाक्य शोधून लिहिलेले आहेत। पहिलं आहे ते म्हणजे तसल्या त्या सुंदर बहुरंगी व बहुडंगी फुलांवर तितकीच सुंदर बहुडंगी फुलपाखरे उडत होती। त्यानंतर नाचरे ओढे आणि हरित तृणांची गालीचे माझ्या मनाला नाचू शकत नव्हते। त्यानंतर मित्रांनो, एखाद्या पोरक्या पोराप्रमाणे मन स्वतःशीच नाराज होऊन बसले होते। त्यानंतर आंबट तोंड आणि लांबट चेहरा करून जीवनाचा गाडा आपण ओढत आहोत। त्यानंतर मित्रांनो, जीवन म्हणजे संकट नव्हेत, रोग नव्हेत, अडचणी नव्हेत। त्यानंतर मित्रांनो, जीवन अधिक सुखदायक, आनंददायक, रसदायक बनवले पाहिजे। त्यानंतर मित्रांनो, जीवन जर कुठे फुलत असेल, डुलत असेल, नाचत असेल, गात असेल तर इथे। चला मित्रांनो, बघा या ठिकाणी जो काही आपला आजचा प्रकरणाचा स्वाध्याय होता फुलपाखरे, या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे। तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्स करून सांगायचंय। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स।